हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, मनस्विनी तेजस्विनीला म्हणत असते की हे बघ, या सगळ्यातलं जर काही कबीर आणि सखीला सांगितलं तर तुझं काहीच खरं नाही, लगेचच राघवला ढगात पाठवून देईल. असं म्हटल्यानंतर आता इथे तेजस्विनी मनस्विनीला म्हणते की नाही नाही, मी त्यांना काहीही कळू देणार नाही. पण तू एक काम करायचं, तू राघवला काहीच होता कामा नये, तू त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. असं आता इथे तेजस्विनी म्हणत असते. तेजस्विनी मनस्विनीला एकदा हाही विषय मांडते की मी एकदा तरी राघवला भेटू शकते का, माझी आणि त्यांची एकदा तरी भेट करून द्या. असं आता इथे तेजस्विनी या मनस्विनीला म्हणत असते. पण मनस्विनी बोलते की नाही, ते शक्य होणार नाही, समजलं तुला. तर त्यावेळी आता तेजस्विनी जसं काही म्हणेल तसंच आता तिला सगळं काही ऐकावं लागतं. तर आता तेजस्विनी मनस्विनीला म्हणते की का सारखी सारखी माझ्या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्याचा खेळ मांडते आहेस, एवढं सगळं करूनसुद्धा तुला आणखीन काय हवं आहे. त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती म्हणत असते की हे बघ, आत्ता उशीर करून जमणार नाही, आत्ताच्या आत्ता इथून निघ. आता ही फालतू बडबड ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण माझ्यासाठी एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला ती अरेंज करण्यासाठी जायचं आहे. तर त्यावेळी आता इथे मनस्विनी तेजस्विनीला म्हणते की चल, आता वेळ आली आहे हे आउटफिट्स चेंज करायचे आहे. तुझे जी काही साडी आहे ती मला दे आणि माझी साडी तू वेअर कर, असं तिला म्हणायचं असतं. तर म्हणूनच आता दोघेही जणी बाजूला जातात आणि एकमेकींच्या साड्या नेसून बाहेर येतात. त्यावेळी आता इथे या मनस्विनीने तेजस्विनीला तिथून त्या मंदिरातून बाहेर काढले आहे, कारण तिला माहिती असतं जर इथे कोणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याचनंतर म्हणूनच आता इथे तिने जसं मनस्विनी स्वतःच्या अंगावरती तो रग वगैरे घेऊन आली होती, त्याच पद्धतीने तेजस्विनीच्या अंगावर टाकून तिला तिथून बाहेर काढलेला आहे. इकडे आता ज्यावेळी सखी जी आहे ती मंदिराकडे यायला निघालेली असते, त्याचवेळी सखी आणि तिच्या आईची भेट झाली होती. पण आता तेजस्विनीने सखीला पाहिलं आहे, पण सखीने तेजस्विनीला पाहिलेलं नसतं. कारण ज्यावेळी सखीचा तिला स्पर्श झाला त्याचवेळी तेजस्विनीने वरती करून तिला पाहिलं होतं. तर त्यावेळी आता ही सखी जी आहे ती घाईत होती, तिला कुठलंही काही दिसलेलं नसतं. तिला फक्त आता एकच आशा लागून होती की ती कधी एकदा आईला भेटेल. एकदा की ती आईला भेटली तर तिला तेव्हाच बरं वाटणार आहे. तर आता इकडे ही तेजस्विनी झालेली असते. तेजस्विनी जात असताना ती मनातच म्हणते की बाप्पा, काहीही झालं तरी माझ्या सखीकडे लक्ष दे. म्हणजेच माझ्या सखीसाठी ही मनस्विनी खूपच धोकादायक आहे असं तिला म्हणायचं असतं. पण आता काय करणार ना, तिच्या हातातही काही राहिलं नाही आहे आणि तिला स्वतः जाऊन कबीरलाही सांगता येत नाही आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही मनस्विनी जी आहे ती तेजस्विनी बनून त्यांच्या घरात देखील आलेली असते. आता इकडे ज्यावेळी तेजस्विनी घरात येते त्यावेळी सखी जी आहे ती तिचं औक्षण करून स्वागत करते आणि त्यानंतर आता ही असं दाखवते की जसं खरंच ती तेजस्विनीच आहे. अगदी हुबेहूब तिच्यासारखीच ॲक्टिंग ती करत असते. आणि त्यानंतर आता इकडे ती सगळं काही झाल्यानंतर रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर सखीच्या सांगण्यावरून ती आता तिचे कपडे चेंज करते, कारण तिला आता सखीच्या रूपात म्हणजेच तेजस्विनीच्या रूपात यायला हवं. आणि जर आता याबद्दल कोणाला काही कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. इकडे आता ही मनस्विनी रूममध्ये हसत असते, कारण तिला प्रचंड आनंद झालेला असतो. तिला माहिती आहे की तिने कशा पद्धतीने या सगळ्यांना उल्लू बनवलेलं आहे आणि म्हणूनच ती म्हणत असते की आता तुम्हाला मी पुढे काय करणार ह्याचा अंदाजा देखील येणार नाही. तुम्हाला वाटेल की ही तेजस्विनी आहे आणि तुम्ही शोधत राहाल त्या मनस्विनी म्हणून वागणाऱ्या तेजस्विनी
तेजस्विनीला आणि आत्ता कुठे त्या तेजस्विनीला शिक्षा मिळेल, म्हणजेच या सगळ्याची शिक्षा फक्त त्या तेजस्विनीला मिळेल. हे ऐकूनच तिला खूप भारी वाटत असतं. त्यानंतर इकडे सखीची जी काही आई कबीरने मिळवून दिली आहे ना, त्यामुळे सखी खूप खुश असते. आनंदाच्या भरात तिने आता इथे कबीरला थँक्यू म्हणण्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे. तर आता कबीरला ती डोळे बांधून रूममध्ये घेऊन आलेली आहे आणि कबीर जेव्हा रूममध्ये येतो त्यावेळी तो खूप आनंदित होतो. म्हणजे सखीने आज पूर्ण रूममध्ये दिवे वगैरे लावून ठेवलेले असतात. पण कबीरला हे कळत नसतं की सखीने एवढं सगळं कशासाठी केलं आहे. त्यावेळी आता कबीर सखीला म्हणतो की सखी हे सगळं काय आहे. तर सखी जी आहे ती बोलते की हे पहा कबीर, म्हणजेच मला असं म्हणायचं आहे कबीर की आत्तापर्यंत आपल्या नात्यामध्ये असं काहीच घडलं नाही आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी हे सरप्राईज प्लॅन केलं. तर त्यावेळी आता इथे हा कबीर जो आहे तो बोलतो की बरं मला सांग, आता हे सरप्राईज तू प्लॅन केलं आहे म्हणजे आता ही रात्र तशीच होईल ना जसं मी इमॅजिन करतो. त्यावेळी आता सखी बोलते की नाही कबीर, हे बघ मी फक्त आपल्याला छान वाटावं, रूममध्ये फ्रेश वाटावं आणि तुला काहीतरी नवीन पाहायला मिळावं म्हणून यासाठीच तो प्रयत्न केला. त्यावेळी आता इथे कबीर बोलतो की म्हणजे ह्या सगळ्या याचा काहीच अर्थ नाही आहे तुझ्या लेकी. त्यावेळी आता इथे सखी जी आहे ते बोलते की हे बघ असं काहीही नाही आहे, माझ्या अर्थी काही अर्थ नाही वगैरे असं काही नसतं. पण कबीर म्हणतो की पण काय सखी, बोल ना, म्हणजे एवढं सगळं केलं त्याचा काहीच फायदा नाही आहे का. हे बघ एवढं सगळं कधी करतात तुला तर चांगलंच माहिती आहे. ज्यावेळी त्या दोघांमध्ये ज्यावेळी नवरा बायकोंमध्ये काहीतरी असतं त्यावेळी असं सरप्राईज देतात. मला तर वाटलं होतं असं काही होईल, पण नाही सखी, तू असं काही होऊच देत नाही. त्यावेळी आता सखी जी आहे ती कबीरला बोल, हे बघ कबीर, वेळ आली की सगळं काही होणार आहे, तू जरा धीर धर ना. त्यावेळी आता कबीर बोलतो की अरे यार किती पेशन्स हे सखी. तर त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ, ही जी काही मुमेंट्स आहे ना, मला छान मस्त गप्पा मारायच्या तुझ्याशी. हे बघ तू माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते थोडं नाही आहे माझ्यासाठी. त्यावेळी आता कबीर बोलतो की हे बघ सखी, असं एवढं काही केलेलं नाही आहे मी. त्यावेळी सखी बोलते की हे बघ कबीर, तू माझ्या आईला परत आणलेस, तू माझ्या आईला माझं कायमचं बनवलंस आणि मग तुझ्यासाठी एवढं सगळं तर नक्कीच ना. इकडे आता ही मनस्विनी तिच्या रूममध्ये आल्यानंतर अगदी मनस्विनी बनूनच राहिली आहे. तिला तेजस्विनी बनण्याचा कंटाळा येतो आणि आता इथे ती तिच्या रूममध्ये ड्रिंक करत असते. तिला फक्त तेच वाक्य लक्षात राहतात जे मंदिरामध्ये तेजस्विनीने बोलले होते. मंदिरामध्ये तेजस्विनी म्हणते की जर आता इथून पुढे तू माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा आणखीनही प्रयत्न केला तर बघ मग. आता इथे तेजस्विनीने तिला धमकी दिली आहे आणि आता इथे तेजस्विनी तिला म्हणत असते की हे बघ, तू खूप काही पापं केली आहेत, त्यामुळे लवकरच तुला त्याची शिक्षाही होईल आणि तुला त्याचा पश्चातापही होईल, असं आता इथे तेजस्विनी सखीला म्हटलेली आहे. तर त्या सगळ्याचं हे आठवून ना तिला राग येत असतो खरं तर, कारण आत्तापर्यंत तिला असं कुणी बोललंच नव्हतं. म्हणूनच आता इथे तिला खूप राग येत असतो आणि ती रागाच्या भरात ती जी काही ड्रिंक करत होती तो ग्लास जो आहे ती जोरात आपटते आणि तो ग्लास जो आहे तो फुटून जातो. त्यावेळी आता इकडे ही मनस्विनी म्हणत असते, या मनस्विनीला हरवायला अजून कुणी पैदाच झालं नाही आहे आणि त्यामुळेच कुणीही या मनस्विनीला हरूच शकत नाही, असं आता ती म्हणत असते आणि रागाने पाहत असते. इकडे आता कबीर सखीला म्हणत असतो की हे बघ सखी, मी तुझ्या आईसाठी असं एवढं काहीही केलं नाही आहे. जे माझं कर्तव्य होतं ते मी पार पाडलं आहे. त्यामुळे आता माझी एक इच्छा तुला पूर्ण करावी लागेल. हे बघ एवढा सगळा माहोल केलाच आहे तर त्या माहोलमध्ये एक किस तर मला हवीच आहे. तर आता सखी बोलते की काय बोलतो आहेस कबीर तू, हे बघ तुला बरं ठीक आहे, तुला पाहिजेच आहे ना, देते आहे, असं म्हणत तिने तिचा स्वतःचा हात पुढे केलेला आहे आणि कबीरने त्याचा गाल पुढे केलेला आहे. त्यावेळी आता इथे सखी लगेचच हात वर करते आणि कबीरला कळतं की सखी मला काय देत आहे, नक्की किस देत आहे की हात उचलत आहे. त्यावेळी सखीला कबीरला कळताच
कबीर म्हणतो की सखी अरे हे सगळं काय आहे, मी तुला काय म्हणतोय आणि तू काय देतेस. त्यावेळी आता कबीर बोलतो की ठीक आहे, तुला नाही द्यायचं आहे ना, मग नको देऊ. आता मी मला स्वतःला शिक्षा करून घेतो. असं म्हणत आता इथे कबीर जो आहे तो त्या कॅन्डलकडे जातो आणि कॅन्डलवरती बोट ठेवतो. जसं की त्याने बोट ठेवलं तसा त्याला चटका बसतो. इकडे सखीला ते सगळं दिसून येते की कबीरला त्रास होतोय. मग कबीर असं का करत आहे. हळूहळू कबीर जो आहे तो सगळ्या कॅन्डल्सकडे फिरत असतो. त्यावेळी आता त्याला त्रास होईल म्हणून सखीने त्या कॅन्डल्स आता एक एक करत विझवल्या गेलेल्या आहेत. कबीर ज्या कॅन्डलपाशी जातो ती कॅन्डल सखी विझवून टाकते. त्यानंतर आता कबीरला वाटतं की आता एवढ्या कॅन्डल्स लावल्याच आहेत आणि तसंही याचा काही फायदाच नाही आहे. म्हणून आता कबीरने एक एक कॅन्डल करत ते विझवलेले आहेत. इकडे सखी कबीरला म्हणत असते की कबीर तुझं काय चाललं आहे आणि थांबव हे सगळं. पण कबीर ऐकायला तयारच नसतो. कबीर म्हणत असतो की सखी मी तुला काय बोललो होतो, तुला फक्त मी एक किस मागितलं होतं, पण नाही तुला तेही द्यायचं नाही आहे, मग काय उपयोग आहे. बरं आता कबीर बोलतो की ठीक आहे, आता बघ हा, तू जर नाही दिली तर बघ मी काय करेल ते. आता ही जी काही शेवटची कॅन्डल आहे ना, ती विझेपर्यंत मला किस हवंच आहे आणि तसंही जर ही विझली तर मी माझ्या मनाने घेणार. तर आता इथे सखी प्रयत्न करत असते की ती शेवटची कॅन्डल विझू नये. बाकीच्या सगळ्या तर विझवलेल्या आहेत, पण आता ही जर विझली तर कबीर स्वतः ती घेणार. असं आता इथे तो म्हटलेला होता. म्हणून सखीचे प्रयत्न चाललेले असतात तिला विझू न द्यायचा. त्यावेळी आता ती पूर्ण संपत येते अक्षरशः. आणि संपल्यानंतर इथे कबीर जो आहे तो बोलतो की चल आता माझी टर्न. असं म्हणत आता इथे सखी कबीरला थांबवते आणि कबीरला म्हणते की कबीर थांब, तुला हवं आहे ना की मी करावं, तर ठीक आहे. असं म्हणत आता इथे कबीर तसाच थांबलेला आहे आणि सखी त्याच्या जवळ येत असते. खरं तर आता इथे सखीलाही त्याच्या जवळ आलेलं खूप आवडत असतं, पण तरी देखील ती अंतर ठेवून होती. त्यानंतर आता इकडे सखी जवळ आल्यानंतर तिने त्याच्या मानेवरती हात ठेवला आणि कबीरला पुढे घेतलं. तर आता त्याच्या कपाळावरती एक छोटंसं चुंबन घेतलं आणि त्यानंतर कपाळावरती झाल्यानंतर हळूच गालावरती घेतलं आणि नंतर दुसऱ्या गालावरती घेतलं. असं करत आता इथे कबीरला तिने चांगल्याच पद्धतीने किस केलेला आहे आणि हे सगळं पाहून ना कबीरला खूप आनंद होतो. खरं तर सखी त्याच्या ओठांवरही किस करायला निघालेली होती, पण कबीरने तिला थांबवलं. कबीर सखीला म्हणाला की सखी हे बघ, मला तर वाटते की आत्ता तरी त्या गोष्टीसाठी वेळ नाही आहे. कोणत्या, तुला कळते का मी काय म्हणतो आहे ते. तर त्यावेळी आता इथे सखी कबीरच्या जवळ गेली होती आणि त्याच्या ओठांवर किस करणारच होती. त्यावेळी कबीरने हे वाक्य बोललं होतं की मला माहीत आहे ही मुमेंट आपल्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि आत्ता अशी ती स्पेशल मुमेंट मला वाया घालवायची नाही आहे, म्हणून सखी आत्ता हे नको आहे. तर त्यावेळी आता इथे कबीरने फक्त सखीला गालावरती आणि कपाळावरतीच किस करायला सांगितली. तर आता सखीने ती किस देखील केली आणि इथे कबीरला लगेचच मिठी मारली. कबीरला मिठी मारताच कबीर खुश होतो. त्यावेळी आता सखी कबीरला म्हणते की कबीर, मी तुझ्यासाठी एवढं सगळं सरप्राईज प्लॅन केलं, मग मला सांग तू काय केलंस माझ्यासाठी. हे बघ, तुझ्याकडे 30 सेकंद आहेत. फक्त 30 सेकंदामध्ये तू माझ्यासाठी काहीतरी स्पेशल करून दाखवायचं. असं आता इथे ती कबीरला म्हणत असते. त्यावेळी आता कबीर जो आहे तो पळतच रूमच्या बाहेर जातो आणि कबीरने सखीने सांगितल्याप्रमाणे फक्त 30 सेकंदामध्ये कबीरला तिच्यासाठी काहीतरी घेऊन यायचं होतं. म्हणूनच आता इकडे हा कबीर बाहेर पडतो. त्याला कळत नसतं की काय करावं म्हणून, पण तेवढ्यातच त्याला सुचतं की तिच्यासाठी काहीतरी असं घेऊन जातो. तर त्याने लगेचच हार्टचा आकार तयार केला आहे आणि तिच्यासमोर ठेवलेला आहे. इथे सखीने फक्त त्याला 30 सेकंदाचा वेळ दिला होता. एवढ्या कमी वेळात तो काय करणार होता. पण खरं तर त्याला सुचलं. त्याने मस्त कार्डशीट पेपरचं हार्ट बनवून इथे सखीला दिलेलं आहे आणि ते पाहून सखी खूप खूप खुश होते.
इकडे आता कबीरने ते हार त्याच्या हातात पकडलं आहे, अगदी गुडघ्यावर बसून, जसं की तो तिला प्रपोज करतोय. अशा पद्धतीने ते जे काही हार्ट आहे ना ते तिला दिलेलं आहे. हे पाहून सखी खूप खुश होते. सखीला ते हार्ट जे आहे ते खूप आवडतं. कबीरला कसं काय सुचतं ऐनवेळी एवढं सगळं, हा विचार देखील सखीच्या मनात येतो. इकडे आता सखी आणि कबीरमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू असतं आणि सखीलाही वाटत असतं की आता तिची आई परत आली आहे. म्हटल्यानंतर तिला आनंदी राहण्याचा हक्क आता तिला मिळालेला आहे. म्हणूनच आता इथे तिने ठरवलं आहे की लवकरच आता त्याने दोघांनीही हनीमूनसाठी बाहेर पडावं. तर आता सखी आणि कबीरला तेजस्विनीच्या सांगण्यावरून सखी आणि कबीर बाहेर पडणार असतात. तेजस्विनीने सखीसाठी आणि कबीरसाठी हनीमूनचे तिकीट जे आहेत ते आणलेले असतात. त्यावेळी आता सखी आणि कबीर दोघेही जण आवरून हनीमूनसाठी कुठेतरी फिरायला जायला निघालेले असतात. तर ही तेजस्विनी अगदी मनस्विनी तेजस्विनीसारखी दिसायला लागली आहे आणि ती खाली येते. खाली आल्यानंतर त्या दोघांनाही आशीर्वाद देते आणि आता इथे तेजस्विनी जी आहे ती त्यांच्यासोबत बोलत असते आणि आता त्यांना असं दाखवते की तिला त्यांच्या दोघांची किती काळजी आहे ते. तर मित्रांनो, या मनस्विनीने तेजस्विनी बनून घरी आल्यानंतर सखी आणि कबीरच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आणलं आहे. तर हे वादळ सखी आणि कबीर दूर करू शकतील का? त्यांना त्या वादळाचा अंदाज येईल काय? म्हणजे हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर आता इथे सखी आणि कबीरला याचा अजिबात अंदाज नव्हता की खरंच ही बाई जी आहे ती आपल्या घरामध्ये ती मनस्विनी आहे. कारण घरात आल्यापासून या मनस्विनीने अगदी सगळं काही तेजस्विनीसारखंच केलं आहे. कुठेतरी आता तिला कळालं होतं की आपल्याला जर टिकून राहायचं असेल, आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं असेल, तर पुन्हा तेजस्विनीसारखं राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सखी आणि कबीर अगदी रेडी होऊन आता जायला निघालेले असतात आणि आता त्यांच्या हातामध्ये तेजस्विनी अगदी आईसारखं दही साखर देण्यासाठी पुढे आलेली असते. इकडे आता सखी आणि कबीर दोघेही जण सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. सगळेजण त्यांना आशीर्वाद देतात आणि आता इथे सखी आणि कबीर दोघेही जण घराच्या बाहेर पडणार असतात. पण जेव्हा सखी आणि कबीर बाहेर पडतात त्यावेळी आता इथे या मनस्विनीला लक्षात येते की आता कशा पद्धतीने ह्या दोघांचा कार्यक्रम होणार आहे. कारण या मनस्विनीने त्यांच्या जीवाशी खेळण्याचा एक बंदोबस्त करून ठेवलेला असतो. तिने त्यांच्या गाडीच्या खाली एक बॉम्ब सेटअप केलेला आहे आणि जेव्हा इथे त्या गाडीतलं एक हे दाबलं जाईल त्यावेळी तो बॉम्ब एकदम त्याचा स्फोट होणार आहे, असं आता इथे मनस्विनी आजच्या भागामध्ये म्हणत असते. तर मित्रांनो, आता इकडे जेव्हा सखी आणि कबीर आनंदाने निघालेले असतात त्यावेळी त्यांच्या आनंदाला खूप मोठं ग्रहण लागणार आहे. ते ग्रहण म्हणजे ही मनस्विनी आहे. तर आता सखी आणि कबीर जात असतानाच सखीला आठवते की कशा प्रकारे जेव्हा ती त्याला किस करत होती, कबीरला जेव्हा ती किस करत होती त्यावेळी कबीर म्हटला होता, हे बघ, मला माहीत आहे तुलाही हे दिवस स्पेशल करायचे आहेत आणि म्हणूनच मलाही तसंच वाटतं. तर कबीरने जेव्हा सखी ओठांवर किस करत होती त्यावेळी तिला थांबवलं होतं आणि सखीला म्हटलं होता की हे क्षण जे आहेत ना ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत आणि मला ह्या मोमेंट्स खूपच स्पेशल करायच्या आहेत आणि त्यासाठीच आज कबीर आणि सखी हनीमूनसाठी निघालेले आहेत. हा आनंद सखीच्या चेहऱ्यावर खूप मोठा असतो. पण पुढे या दोघांना हा आनंद जगता येईल का हे पाहणंही रंजक ठरणार आहे. कारण तेजस्विनी जी आहे ती सारखी काही ना काही कटकारस्थानही रचतच असते आणि आता तर तिने अगदी खूप मोठं कटकारस्थान रचलेलं आहे. अगदी त्यांच्या गाडीला बॉम्ब वगैरे लावून ठेवलेला असतो आणि त्याचा काही कंट्रोल आहे ना तो कबीरच्या हातात असणार आहे. कारण तो गाडी चालवताना त्यातलं एक ॲक्सेलेटर काहीतरी दाबल्यानंतर तो बॉम्ब जो आहे तो त्याचा स्फोट होणार असतो.
तर आता इथे तेजस्विनी वाटच पाहत असते, कधी एकदा त्यांची न्यूज कळेल आणि कधी एकदा माझ्या मनाला शांती लागेल. कारण सखी आणि कबीरच तिच्या वाटेतले सगळ्यात मोठा काटा आहे, जो की सतत तिच्यामध्ये अडथळा आणतो असं तिला वाटत असतं. इकडे आता ही जी तेजस्विनी आहे ती फक्त सखीसाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी आत्ता या घरापासून दूर आहे. तरीही तिला सखीची काळजी लागून राहत असते. तिला तिच्याशी ना कॉन्टॅक्ट करता येतो ना काही, कारण तिला भीती असते की जर मी सखीशी कॉन्टॅक्ट वगैरे आणि भेटण्याचा प्रयत्न केला तर ही मनस्विनी राघवला मारून टाकेल. आत्तापर्यंत जिवंत ठेवलेल्या राघवला तिला मारू द्यायचं नसतं आणि म्हणूनच ती या प्लॅनमध्ये ती ती सामील झाली. तर आता इकडे जेव्हा सखीला कळेल की तिची ही खरी आई नाही आहे, तिची खरी आई दुसरीच आहे आणि ही बाई जी आहे मनस्विनी तिने आपल्याला धोका दिला आहे, त्यावेळी सखीला काय वाटेल हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा उद्याचा भाग, तुम्हाला नक्की आवडेल. तर खरंच आता कबीर आणि सखीच्या गाडीचा स्फोट होणार का, आणि झाल्यानंतर ते त्या स्फोटामधून वाचतील काय, हे पाहणं उद्याच्या भागात खूपच रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट्स करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.